राजकुमार सर, तुम्ही इथे? म्हणजे इथे कसे आलात तुम्ही? रिक्षानी आलो प्रमोद, रिक्षानी. 28 रुपये लागले. माझी कंपनी आहे, मी कधी येईन, कळलं काय? अरे तो माझा भाऊ आहे ना, अंधाराला घाबरणारा. तो हनीमूनला गेलाय, माहिती की नाही? त्यांनी मला सांगितलं, राजकुमार दादा जरा 2 दिवस मी ऑफिसमध्ये नाही आहे, सांभाळशील का ऑफिस? मी हो म्हटलं. अगे चेक घे बाबा, बघ त्याचीच आहे ना सही, चेक कर. हो सर, इथं सारंग सरांची सही आहे. खरंच? काय सांगतोस काय? सारंगने सही केली म्हणजे सारंगचीच असणार ना ती सही. हो. वेगळे त्यांनीच सांगितलं, बाबा दादा जा आणि कॅश विड्रॉ करून आण, 25 लाख रुपये टाकतो. 25 लाख? तुला काय वाटलं मी 4 दिवस कंपनीत आलो नाही म्हणजे मला काय प्रोसिजर माहिती नाही? 25 लाख रुपये काढता येतात का आपल्याला एक रकमी? नाही ना. 10 लाख रुपये टाकतो. 25 लाख टाकले तर डोळ्यात पण येतील ना. सर काही म्हणालात का? कॅश काढून आणायची, लगेच जायचं आणि कॅश काढून आणायची. बँकेतनं कॅश घेऊन ये. पण सर 10 लाख रुपये रक्कम, याचा काही हिशोब? माझ्याकडे हिशोब मागतोस तू? नाही, पण सर एवढी मोठी अमाऊंट म्हणजे याचं काहीतरी रिझन द्यावं लागेल ना, नाहीतर मी गोत्यात येईन. नाही रे, रिझन जे मागायचं ना ते सारंगकडे मागायचं. मी काय म्हणतात ना त्याला, तो मेसेंजर आहे. माहिती आहे ना तुला, मी आता कोण? मी रूपम कॉस्मेटिक्सचा मालक आहे. तू त्याच्याचकडे रिझन मागतोयस, चुकतंय. नोकर आहेस, नोकरासारखाच राहा, कळलं का? तसं नाही सर, तुम्ही मालक आहातच, पण सर तुम्ही गेल्यापासून इथे रूल्स चेंज झालेत. म्हणजे आय मीन थोडी प्रोसिजर तर आहेच ना शेवटी. तुझी प्रोसिजर आहे ना ती. माझ्यावर विश्वास नाही का तुझा प्रमोद? सारंगशी बोल, मला काय? हा, बोलणार आहेस का सारंगशी? हो सर. काय माझ्यावर विश्वास नाही आहे तुझा? भावाभावांमध्ये भांडण लावणार आहेस म्हणजे तू? म्हणजे मी त्याला फोन करायचा, तो म्हणणार की अरे दादा तुला सांगितलंय, हा प्रमोद का फोन करतोय मला? हे पाहिजे का तुला? नाही सर, मला म्हणजे प्रोसिजर आहे ना ती सुरळीत कर आणि तुझ्याचकडे ठेव, कळलं काय? जा कॅश काढायचे लवकरात लवकर, म्हणजे अर्ध्या तासात मला कॅश पाहिजे, मला निघायचं लगेच. ठीक आहे सर. निघ.